जे काही प्लेयर्स तुमच्याकडे आहेत त्यांच्यासोबत मॅच चालू करा. वी डोंट हॅव एनी प्रॉब्लेम. कारण दिवा टीमचे काही खेळाडू आले असतील तर मैदानात चला प्लीज, आम्ही विनंती. प्रचलित असलेला हा खेळाडू भूषण पाटील तुर्बेगावची सुरू होते. त्यावेळेस मात्र पाहू शकता पहिलाच बॉल शॉट अंपुल ऑन साइडला तडाखा. पहिल्याच बॉलवरती ब्लास्ट. षटकार आला पहिल्याच बॉलवरती. पहिला 1 मिनिटाचा वेळ पदा. ऑन साइडला पुन्हा एकदा त्याच खेळाडूकडे बॉल चाललाय परंतु बॉल हातातून निसटलाय. मिस. राज पाटील आमचे या ठिकाणी मात्र दाखल झाले. त्यांचं आम्ही करतोय सहर्ष स्वागत आहे. पहा ॲक्शन रिप्लेच्या माध्यमातून कशा पद्धतीने चूक झाली क्षेत्ररक्षकाकडून आणि ती चूक मात्र मी म्हणेन आज ग्रामीण म्हणून त्याची एक वेगळी ओळख सुद्धा झाली. हा बॉल जरूर आपण पाहिला भूषण पाटीलला बीट केलाय. नावे अनेक रेकॉर्ड्स आपल्याला पाहायला मिळत आहेत. या गोष्टीवर आपण जरूर चर्चा करू. तत्पूर्वी भूषण पाटील आपल्याला पाहायला मिळत आणि भूषण पाटील थांबणार नाहीये. हा बॉल पुन्हा एकदा अपी शॉप ड्राईव्ह केलाय. बॉल मात्र नक्की सीमा रेषा पाहायला मिळतीये. ती पोहोचली आहे 17 या आकडावर. 17 ऑन द स्कोर बोर्ड ड्युरिंग सेकंड ओव्हर इन प्रोग्रेस. हा बॉल मिस टायमिंग स्ट्रोक. देर इज अ चान्स. आय विल टेक इट इज द कॉल. परंतु चेंडू नोमॅन्स फ्री झोन मध्ये लँड झालाय. करचा प्रात्यक्षिक आपल्याला सातत्यानं पाहायला मिळतं. पहा ऍक्शन रिप्ले मध्ये tenniscricket.in च्या माध्यमातून ही चकमक कशा पद्धतीने कॅमेरामॅनना टिपले. ओ ओ ओ ओ ओ साहेबांच्या या ठिकाणी आगमन झालेलं आहे. आणि याच दरम्यान हा मला वाटतं झेल टिपला आणि ओमिकेने यानं पकडलेला हा झेल. पहा ऍक्शन रिप्ले मध्ये भूषण पाटीलची ही विकेट. खरं तर फुल करायचं होतं बॉलला. टायमिंग फसलं. बॅटचा फेस लवकर बंद झाला आपण असं म्हणूया. परंतु व्हॉट एन एफर्ट दॅट इज. मिस्टर कन्सिस्टंट यांनी मात्र अप्रतिम रनिंग कॅच पकडलाय. सुपर्ब. स्वतःचा बॉडी बॅलन्स त्या ठिकाणी भरपूर महत्त्वाचा होता. पहा जर बॅलन्स गेला असता तर कदाचित दुखापत देखील झाली असती. आणि दिवा या खरं तर गावाचा खेळ पाहण्यासाठी निलेश पाटील इथे होती. ती खेळी मात्र साकारता आली नाही. ॲक्शन रिप्ले आपण पाहतोय कशा पद्धतीने बॅटची एज घेतली. बॉल मागे गेला विकेट कीपरच्या हातामध्ये. ओमी केनी त्या ठिकाणी मात्र उपस्थित असताना काही चूक होणं कठीण आहे. आणि आताच्या घडीला मात्र हा एक उत्तम झेल आपण म्हणूया आणि टर्निंग पॉइंट सध्याची आपल्याला ही ओव्हर पाहायला मिळेल का. अनुप पाटील मैदानामध्ये दाखल झाला. इन ॲट मिळू शकतात. हे जास्त बाउन्स झालाय आणि विकेट कीपरच्या डोक्यावरून बॉल फ्लाय होत गाठतोय सीमा रेषा. इथे चौकाराची षटकाराची आवश्यकता होती परंतु त्या कशा पण येऊ धावा आल्यात हे महत्त्वाचं आहे. आणि अगदी जाऊन सचिनच्या आमच्या चिकूच्या अगदी फ्लेक्सला फोटोला धडकला बॉल. बॉल ऑन साईडला खेळलेत. पुन्हा एकदा लॉंग लेगकडे बॉल फिरलाय आणि तिथून मात्र बॉलने आपल्याला पाहायला मिळतं. अनुप पाटील आणि बॅटिंग करणाऱ्या युनिटला तुर्भे आणि कुक्षेत ही टीम बॅटिंग करते. मगाशी जो चेंडू आपण पाहिला बाउन्स झाला हा पिच आणि गोलंदाजाच्या हो यावेळेस मात्र उचलून खेळला अनुप पाटीलने. नॉट 7 पण इथे नॉट 6 षटकार. कित्येक वर्ष सातत्यानं खरं तर टेनिस बॉल क्रिकेटच्या पटलावर ग्रामीण टेनिस क्रिकेटमध्ये या नवी मुंबई पंचक्रोशीमध्ये त्याचा खेळ आपण पाहत आलोय. आज हाताळण्यासाठी ओहो नमितची गरज होती. या नमितच्या गरजेला खरं तर संघाचा सर सेनापती लवकर बाद झाला भूषण पाटील. आता मात्र धावांना ॲक्सेलरेट करायचंय. तर मात्र ॲक्सेलरेशन करण्यासाठी हा एक आयडिया अप्रतिम खेळ साकारतो आणि हा ही बॉल अँड दिस टाइम दिस इज बिगर दॅन बिफोर. इट्स अ हँडसम. हा षटकार आपल्याला पाहायला मिळतो. तर ओमी मात्र त्याला काहीसा सल्ला देण्याचा प्रयत्न करेल कारण त्यालाही माहीत आहे की 2 षटकार लागलेत. नमित पाटीलच्या जर आवाक्यात एखादा बॉल आला तर मात्र त्याचा निभाव लागणं थोडंसं कठीण असतं. त्यामुळे या छोट्या आणि या वेळेला मात्र हा बॉल अँड दिस टाइम ही कनेक्ट आणि टायमिंगच्या जोरावर मात्र अशा पद्धतीनं हा बॉल त्यानं
भिरकावून दिलाय. पण इथे आणखीन एक ऑपॉर्च्युनिटी मिस झाली. आज संपूर्ण दिवसभरामध्ये जे प्रेक्षक झेल पकडतील त्यांना विपरीत आज आपल्या आगरी समाजाची भगिनी अक्षताताई पहिलाच बॉल समोर, विकेटची संभावना, कॅच मिळाली ज्यासाठी सूर्याला मैदानात आणलं होतं. हेमंत पाटील या चूक होणं फार कठीण आहे. पहा ऍक्शन रिप्ले, बॉल समोर होता, हेमंत पाटील चिखलात अगदी बसला परंतु त्याने दाखवून दिलं हे सूर्याचा आपण. साहिल समोर वैभव पाटील आहे. वैभव पाटील चा उल्लेख आपण जरूर करतोय. ॲज अ आयकॉन प्लेअर या संघामध्ये त्याचा समावेश झाला. इथे काय घडतंय, चकमक चकमक चकमक, आणि या चकमकीमध्ये मी म्हणेन साहिल देवेकर सारखा फलंदाज मात्र आपण हा जो प्रलंबित डिसिजन आहे हो आपण जरूर डिक्लेअर करणार आहोत. he is running towards stump, he is running towards stump, and here we go. The batter is short of a crease and batsman is out. होता हाफ ट्रॅकर ऑन साइडला वैभव पाटील साठी जबरदस्त आक्रमण. या स्पर्धेला ज्यांच्या माध्यमातून सातत्याने सर्वात मोठं सहकार्य मिळतं असे तुम्हा सर्वांचे लाडके समाजसेवक उद्योजक आदरणीय अविनाशजी सुतार साहेब यांचे या ठिकाणी शुभ आगमन होताना आपल्याला पाहायला मिळतंय. त्याचबरोबर त्यांच्या समवेत येणाऱ्या खेळाडूंवरती ऑन साइडला हवेमध्ये बॉल आणि या बॉलला फेकून दिलंय सरळ सीमा पार. हा षटकार मापा तोलून मापून मारलेला हा षटकार संघाला गरज होती. इट्स अ फायटिंग स्पिरिट दाखवणारा षटकार आपल्याला पाहायला मिळालाय. बॉल हे म्हणजे षटकातील बॅट आणि विकेटच्या मागे भूषण स्कोरिंग मॅच देखील डिफेंड केली जाऊ शकते. यासाठी केलेली धडपड, यासाठी झालेला खुल्या डोळ्यांनी पाहायला मिळतोय. हे पहा हेमंत पाटीलचा बॉल रिलीज केल्यानंतर बॅटची एज घेऊन मागे भूषण पाटीलच्या हातामध्ये गेला. पंचांना कोणत्याही प्रकारची अडचण नव्हती. बोट आकाशात हा बॉल उचलायचं होतं, टायमिंग इथं चुकलंय सूर्य आहे परंतु बॉल नो मॅन्स रिझन मध्ये लँड झालाय. एका हाताने एक जबरदस्त फिटनेस ॲथलेट मिस्टर हेमंत जोपर्यंत उचलून फेकून देईल विकेट किपर चूक करतील आणि बॉल मात्र बॅकवर्ड रिझन मध्ये गेलाय जवळ थर्ड मॅन मध्ये आणि पंच इथे मात्र नक्कीच रन आउट साठी. Decision is still pending. It's out. बाळगुण होतो आणि अर्थातच संघाला अपेक्षा वरती इथे पहा परकट आणि जबरदस्त फटका. षटकार आलाय, अंतर कमी झालंय धावा आणि चेंडूंमधील जिला षटकार पाहू शकताय. अगदी स्क्वेअर ऑफ द विकेट पॉइंटच्या डोक्यावरून खेळलेला फटका. 6 रन ऑन द टो आपल्याला पाहायला मिळाला आणि हा फटका इम्प्लिमेंट केला होता. पुन्हा एकदा पहा बॅकफुटला जाऊन कट केलाय. बॉल चाललाय गलीमध्ये, फिल्डर नाहीये. बॉल थोडा स्लो होईल कारण आउटफील्ड त्या ठिकाणी मात्र स्लो आहे परंतु गवताचा जाणारा हा चौकार पाहायला मिळतोय. ट्रॅक वरती हाफ ट्रॅकर बॉल ऑन साइडला गॅप मध्ये खेळलेत. फिल्डर कडून चूक, बॉल सीमा पार. हा येतोय आणखीन एक महत्वपूर्ण निर्णायक आणि गरज असलेला चौकार. 7 क्रमांकाची जर्सी तुम्ही परत चूक, या चुकीची मात्र तुमच्याकडे मुभा नसणार आहे. इंस्टाग्रामचा ट्रेंड आहे 7 रिझन फॉर थाला आणि सध्या बॉल यावेळेला छपराक लगावली आहे. टायमिंग चांगला आहे, क्लासिकल फटका. इट्स अ गॅप शॉट सिलेक्शन. हर्षल पाटील 6 बॉल मध्ये 14 धावा हव्या आहेत आणि आता मला वाटतंय खरं तर कुक्षेत गावचा खेळाडू होता सागर. थोडासा महागडा ठरला जरूर परंतु महागडा ठरत असताना त्याने गोलंदाजी चांगली करण्याचा प्रयत्न केला. आम्हाला अपेक्षित होतं खरं तर दीपक पाटील यांचं मैदान ठरतील
की त्याचा परिणाम जाणवणार नाही हे पाहणं गरजेचं आहे. मागे चाललाय बॉल, आउटफील्ड स्लो आहे त्यामुळे बॉल थांबू शकतो. फिल्डर प्रयत्न करतील तर होईल आणि इथे मात्र बॉल थांबलाय. 3 मिळाल्यात. चौथीचा प्रयत्न होईल का? त्या अगोदर मात्र बॉल भूषण पाटील पर्यंत आलाय. मॅच मध्ये पुनरागमन झालेलं आपल्याला पाहायला मिळतंय. स्पर्श झालाय का यासाठी मात्र आपण टेक्निकल टीमच्या साह्यानं हा प्रलंबित डिसिजन देतोय. हा बॉल तिकडे मात्र बाउंड्री लाईनचा पडदा भरपूर लांब आहे. फिल्डर तिकडे आहेत. आकाश थोडा स्वतःला सावरत असताना tenniscricket.in च्या माध्यमातून हे क्लीन क्लिअर नीट असं हे ब्रॉडकास्टिंग टेलिकास्ट हे कॅमेरा वर्क आपल्याला पाहायला मिळतंय. अप्रतिम क्वालिटी दर्जाचं आणि बाउंड्री नाहीये. चेंडू 6 धावा. ओहो क्विक ब्राइटर क्लेवर बॉलिंग नमित पाटील. 4 धावा जरूर आल्या बाईच्या, परंतु 2 धावांच्या त्याच्या आतमध्ये यायचं आपल्याला.